हे असं मी थोडं बाबळाचं मागं घेतो इथं आणि हे असं घेतो म्हणजे मग हे मध्ये मध्ये येत नाही चिवच्या. ओके, असं छान. नमस्कार सर्वांना, सुप्रभात. सुप्रभात. हे श्रियान, नमस्कार. हेअरकट नाईस. नमस्कार. समर स्पेशल. सुप्रभात. सुप्रभात. बोल ना सुप्रभात. सुप्रभात. अरे अन्वेषा, ट्रॅव्हलिंग मध्ये गावाला निघालीस? नाही, हम्म. वॉकेथॉन होता आज म्हणून मी त्याला गेले होते. अरे वा, मस्त. तू पण चाललीस? आता मी घर पाहायला चालले. अच्छा, ओके. ती बाहेर आहे ती आणि क्लास करते ते ह्याच्यातून ट्रॅव्हलिंग करते ती. हा, ते गाडीत असताना क्लास करते ती. You go see. You go see what. नमस्ते श्लोक. नमस्ते. ब्रेकफास्ट झाला तुझा? हो झालं. एक मिनिट हा. आपल्या मित्रांना कोण कोण आहे? आद्या, आयशा, आर्या. कोण कोण UKG ला आहे? त्याचा कोणाकोणाचा ग्रॅज्युएशन डे झाला? नमस्ते आद्या. नमस्ते. माझा झाला. कोणाचा? माझा पण. माझा आज अन्वेषाचा. ओके, आणि श्लोकचा का? माझा अरे मला वा. पण. श्रियान, मला थोडस जवळ धरशील? मला दिसत नाहीये बाळा. हा, मस्त. ए, हँडरायटिंग खूपच छान आलंय. थँक्यू. मस्त. हे पण मला हा 3 निशा. मेडल्स मिळाले आणि एक बेस्ट परफॉर्मरची ट्रॉफी मिळाली. अरे वा, मस्त. कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू. अभिनंदन. आद्या, किती किती दिवसांनी भेटलो आपण? हा श्रियान, बघितलं. उरू काढलायस? एक मिनिट हा श्रियान, पुन्हा एकदा सॉरी. थोडस वर धर ना. दिसत नाहीये, थांब ना थोडं. एकच मिनिट हा श्लोक. येस, परफेक्ट. मस्त. हा श्लोक, बोल. मी मी न्यू स्कूल कर डान्स करतो हो. होय, अरे वा. डान्स शिकायला जातोय? मस्त. कुठला? वेस्टर्न? कुठल्या सॉंग वर? इतनी हसी. इतनी सी हसी. अरे वा, मस्त. तुझी छान कोरिओग्राफी झाली की आम्हाला पाठव काय, मी पण बघतो. आणि नेक्स्ट आपलं डान्स कॉम्पिटिशन असेल तेव्हा पार्टिसिपेट पण कर मस्त पैकी. हा आद्या. संस्कृतच्या हा. श्लोकात स्पर्धेमध्ये शाळेत माझा पहिला नंबर आला. अरे वा, मस्त. वा वा वा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सगळे हुशार आहेत बाबा, मस्त. आणि तुम्ही फोटो मग शेअर करा ना सगळेजण, आम्हाला छान वाटतं. वाव, सगळ्यांना काय मस्त मस्त प्राइज मिळाले, सगळे किती छान करतायत, असं प्राऊड फिलिंग येतं, हो ना. नमस्ते, गुड मॉर्निंग आयशा, आर्या. नमस्ते. नमस्ते. मला तर करायचंय तुझवर. मला बोलते तुझवर. तुला बोलायचं तुझवर. हा, मी बोल. पण तिची हसी. तू पण करतेस इतनी सी हसी? अरे वा. त्याचं डान्स मला माहितीये. हो ना, मस्त. तुम्हाला असं छान छान काही शेअर करावं असं वाटलं ना की शेअर करा, मग आम्हाला पण बघितलं ना भारी वाटतं. मस्त मस्त, ओके नाही. चला, आता 11:05 झाले ना, आपण प्रार्थना म्हणूया. सगळेजण रेडी? आणि आता सगळ्यांनी ना, मी ग्रुपवरती प्रार्थना शेअर करते, सगळ्यांनी ऍटलिस्ट त्याचा एक जो पॅरेग्राफ आहे की नाही, एक स्टांजा,
एक कडवं. ते तरी पाठ करायचंय. ओके, डन. मी ग्रुपवर शेअर करेन. प्रिशा, तुला येते प्रार्थना? तुला बघून वाचता येईल स्क्रीन वरती? नाही प्रिशा, काय तुला माझ्या बरोबर प्रार्थना म्हणता येईल का? तुझं तू म्हणतीस एक कडवं, तुला वाचता येईल? नाही नाही, बर ठीक आहे. मी म्हणते. हा, आता आपण सगळेजण प्रार्थना म्हणूया. मी शेअर करते स्क्रीन. ओके, हात जोडा सगळ्यांनी. सगळ्यांना दिसते? प्रभूची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाची माणसाची समजी प्रार्थना धर्म जाती त्याला बोल. भाषा धर्म जाती बोल. भाषा वेश सारे संपुरे एक निष्ठा एक आशा एक रंग अन पुन्हा रोमनावर शुद्धतेचे चांदणे माणसा माणसा समवा हीच अमुची प्रार्थना मोबताली दाटला अंधार दुःखा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आतरी तो बरी देई आम्हाला काजव्यांचे लागणे माणसाची माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले हा पेन्सिल. चालो पुढे जे थांबले ते चले घेतला जो आवाज का? वासना तो पुन्हा ना लाभणे माणसाशी माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. व्हेरी गुड, मस्त. अरे वा, आयशा, आर्या, प्रिशा, श्रियान सगळ्यांना मस्त मस्त शिकतात. श्लोक, आद्या, हो ना, एकदम मस्त. आता मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवते. तुम्ही सगळ्यांनी ती नक्की पाठ करा. ऍटलिस्ट त्याचं एक कडवं तरी. डन. कारण ना पुढच्या 6 तारखेपासून म्हणजे 30 तारखेचा वर्ग झाल्यानंतर 6 आणि 13, 6 आणि 13 जेव्हा आपला वर्ग होईल ना, तेव्हा नथिंग बट असं काहीतरी मी विचारेन तुम्हाला. एकतर प्रार्थना विचारेन, काहीतरी अंकांचं विचारेन. ओके, त्यामुळे तुम्ही काउंटिंग प्रॅक्टिस करा. आणि सोपं आहे, हो की नाही? 1 ते 10 तर तुम्हाला म्हणता येतं सगळ्यांना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पटापट, हो ना? सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. आणि त्यावेळेला मात्र मी ज्यांना विचारेन त्यांनीच सांगायचं. डन. आपलं जास्त रिटर्न नाहीये. मी तुम्हाला चित्र दाखवेन. ओके. येस, सगळ्यांच्यात एनर्जी आहे ना? येस. क्लॅप 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 क्लॅप. सगळे सगळ्यांनी छान छान न्यूज दिल्यात ना? क्लॅप 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 क्लॅप. तुम्हाला 1 बोटांची टाळी, 2 बोटांची टाळी माहितीये? त्यानं की नाही आपल्याला पावसाचा आवाज पण येतो, माहितीये? गंमत. बघायचंय आता, कोणीच बोलायचं नाही, काय एकदम शांत. आणि फक्त आपल्या आपल्या टाळीचा आवाज ऐका. हा, एका बोटानं. पाऊस पडायला लागला बरं का.
आता 2 बोटांनी. तीन बोटांची. 4 बोटांची. 4 फिंगर्स. बापरे, जोरात आला का पाऊस? काल बेंगलोर मध्ये पाऊस झाला ना? 3 फिंगर्स. 3 fingers घेतले and 2 hands. 2 फिंगर्स 2. पाऊस थोडा झाला का? हळू झाला काय? स्लो झाला काय? 2 फिंगर्सचा पाऊस. 3. मोठाला. खूपच जोरात आला. सायलेंट क्लॅप. मस्त. पावसाचा आवाज आला तुम्हाला सगळ्यांना? एक मिनिट हा. मॅम हा श्लोक. नाईट खूप पाऊस झाला. बरोबर, रात्री खूप पाऊस पडला ना, त्यामुळे आज काल फॅनच लागला नाही, हो की नाही? बेंगलोर मध्ये खूप दिवसांनी. जे बेंगलोर मध्ये त्या सगळ्यांनी पाऊस एन्जॉय केला ना. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा या पहिल्या पावसात भिजायचो. म्हणजे मग आम्हाला सगळे म्हणायचे की उन्हाळ्यात त्रास होत नाही. एकच मिनिट हा. आता परीक्षा चालू असल्यामुळे कोणी भिजलं नाही ना? एक मिनिट. सगळ्यांना दिसते स्क्रीन माझी? हा, डन. आता ना सगळ्यांनी माझ्या बरोबर वाचायचं काय? ओके. म्हणायचं. अननस. बरोबर. अननस. अननस. सगळ्यांनी अनम्यूट करा. मात्र आधी मी वाचणार आणि माझ्या नंतर तुम्ही. ओके, म्हणजे मग असं ना सगळ्यांचा आवाज येतो. अननस. व्हेरी वेट गुड. करायचं. अननस. वेट करायचं. हा, अनम्यूट करा. हा बरोबर. अननस. व्हेरी गुड. अननस. मोठ्याने. व्हेरी गुड. आता माझ्या बरोबरच हा. आई. व्हेरी गुड. आई. आई. तुम्हाला जर कुठला शब्द समजला नाही तर सांगा काय? इमारत. 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 इडलिंबू. मोठ्यानं बोल. इमारत. इडलिंबू. उखळ. उखळ. खळ. ऊस. ऊस. दिसलं ना? ऊस. ऋषी. ग्लू शिकवलं नाहीये. इट्स डिफिकल्ट टू प्रोनाउन्स. बघा, ग्लू. क्लुप्ती. ओके, ठीक आहे. एडका. आणि आता नवीन ह्या अंकल्पीमध्ये ना ऍड झालंय ऍपल. ऍक्च्युली इंग्लिश वर्ड आहे, पण ऍ वरून मराठीतलं काही माहितीये का? ओके, ते सगळं इंग्लिश वर्ड आहेत, पण ठीक आहे. हो की नाही? ओके, म्हणजे आता आपल्याला 2 नवीन समजले, हो ना? लू एक समजला आणि सगळ्यांना दिसतंय ना? ओके, पुढे एडका ह्याच्यात दिलं नाही काय? ओके. ऐरण. ओणवा. ओणवा.
जे बेंड केलेला मुलगा दिसतोय की नाही तुम्हाला, ज्यानं ओणवा. बेंड केलं, हा त्याला म्हणतात ओणवं. होणं. That's it. Me. ओणवा, बेंड. ओके. औषध, औषध, औषध. औषध, अंगठी, अंगठी, अंगठी. अंगठी, आहा. आहा, आहासाठी ना स्पेसिफिकली कुठलं पिक्चर नसतं. ओके. आहा आलं की ते विसर्ग म्हणतात त्याला. आणि जे स्वर आहेत ना त्या सगळ्यांच्या मात्रा ठरलेल्या आहेत. कधी कधी शब्दांमध्ये पण येतात. आची एक पर्टिक्युलर मात्रा आहे, ई ची एक मात्रा आहे. ओके. हे सगळे मात्रांसाठी स्वर वापरतात. हे सगळे स्वर जे आपण शिकलो ना त्याचे साऊंड्स लक्षात ठेवायचे, म्हणजे मग तुम्हाला पुढे जाऊन मात्रा जेव्हा द्यायची वेळ येईल, तुम्ही जेव्हा मध्यम गटात जाल, मोठे मोठे व्हाल आणखीन, त्यावेळेला तुम्हाला ती मात्रा जी द्यायला लागते त्याच्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यामुळे स्वर जेव्हा केव्हा म्हणाल तेव्हा त्याच्या साऊंड्स वरती लक्ष द्या, त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ना त्याच्यावरती लक्ष द्या सगळ्यांनी. ओके. आता You. सगळ्यांना दिसतंय. Hmm. हत्ती, हत्ती आहे ना. जोकर, सूर्य सगळ्यांना दिसतोय ना. आता मी मोजला बरं का, एक हत्ती. आता रिधीत जोकर मोजेल आणि सांगेल. जोकर दिसतोय रिधीत? किती आहेत जोकर, मोज बरं. दोन, एकच मिनिट हा, आद्या मी सगळ्यांना विचारते. रिधीत मोजशील? एक, एक, दोन. दोन. बरोबर, दोन. आद्या, सूर्य दिसतात तुला तिथे? सूर्य. हा, मोजणार. एक, दोन, तीन, तीन सूर्य आहेत तीन ना. सूर्य. हा. शाबास. आयशा, टायगर्स दिसतात? दोन, तीन, चार, हा, चार. चार काय आहेत सांग बरं. वाघ, टायगर. वाघोबा, वाघ. वाघ. टायगर आपण इंग्लिश मध्ये टायगर Area? म्हणतो, मराठी वाघ. तुला बर्ड्स दिसतात? हा. तीन, चार, पाच, पाच काय आहेत बरं. बर्ड्स. बर्ड्सला म्हणतात पक्षी, आणि तो कुठला पक्षी माहितीये का. पॅरेट म्हणजेच पोपट. ओके, व्हेरी गुड. श्लोक, किटली दिसतीये तुला. हा, काउंट करणार. 1, हम्म, 2, हम्म. 3, 4, 5, 6. व्हेरी गुड. 6 आहेत. आता मराठीतून एकदा ट्राय करशील. 6 फिंगर्स तर माहिती आहेत. हा, मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 6. व्हेरी गुड. शाबास श्लोक, मस्त. आणि ते काय आहे. किटली. हा, श्रियान. हा, किटलीच्या खाली काय आहे श्रियान. ओके. फिशला काय म्हणतात माहितीये मराठीत. फिशला काय मासा. म्हणतात. मासा. हा, मछली हिंदी मध्ये, मासा हा. मराठी मध्ये. आता हा, मोजणार. काउंट करायचं. श्रियान, काउंट कर. एक, दोन. हा. काउंट तू फिंगर. असं बोट ठेव त्याच्यावरती. हा, हा. 3. किती आहेत. किती किती आहेत. मोठ्याने सांग, तुझा आवाज येत नाहीये. किती आहेत मासे, काउंट करा. 7. शाबास, व्हेरी गुड. आणि फिश म्हणजे. फिशला काय म्हणता मराठीमध्ये. फिशला काय म्हणता. मासा. मासा. व्हेरी गुड. फिश म्हणजे अन्वेषा, मासा. तुला स्क्रीन मोठी करता येते बाळा. तुला दिसतंय स्क्रीन वरती. नाही का. इट्स ओके, फाईन. दिसतंय. दिसतंय. ओके, मग ते लँटर्न्स काउंट करणार. हो. हा. 1, 2, 3, 4, 5, 10, 7, 8. व्हेरी गुड. किती आहे. 8. लँटर्न्सला काय म्हणतात मराठीत माहिती. कंदील.
व्हेरी कंदील. गुड. आकाश कंदील. मस्त. अव्यान, आईस्क्रीम काउंट करशील? हम्म. हा. अव्यान, आवाज येतोय तुला माझा? हा. 2 पाहुण्या. 3 हा. 4 5 हा. 6 7 8 9 9. व्हेरी गुड. मस्त. हम्म. प्रिशा, आईस्क्रीम आहेत ते 9. एक मिनिट हा, मला प्रिशा दिसेना. हा, प्रिशा तू काउंट करशील? शेवटी काय आहेत बलून्स. येस. करायची आपण बलून्स काउंट आपण तिच्याबरोबर. हा. करा. हा, काउंट करा. बोट ठेवून काउंट कर. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 व्हेरी गुड. मस्त. सगळ्यांनी काउंट केलं ना? हा. सगळ्यांनी केलं? मी सुद्धा केलं. हो ना? मी काय काउंट केलं होतं बरं? हत्ती हत्ती. एक हत्ती एवढा मोठा. मी तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगणार आहे मस्तपैकी. आणि आता अजून एक काहीतरी दाखवते हा तुम्हाला. आपण सगळेजण बॉडी पार्ट शिकलो होतो की नाही? आपल्याला नाक 1, नाक आपल्याला डोळे 2 शिकलो 2. होतो ना आपण? आपण ते कविता काढलं. सगळ्यांना लक्षात आहे? Yes. आता तसंच आपण बॉडी पार्ट्स बघणार आहे, पण कोणाचे माहितीये? आणि तुम्हाला कल्याणी मॅडमनी झाडाचे पण बॉडी पार्ट सांगितले होते ना? झाड कसं उगवतं, छोटं छोटं बी असतं, हो की नाही? आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला पोएम पण असेल ना, सोईंग सीड्सची. हा. तर आता आपण आधी पक्षाचे बघूया. हा, पक्षी दिसतोय सगळ्यांना? एक. मला तेवढा झूम करता येईल. ओके. एकच मिनिट. दिसला सगळ्यांना पक्षी? येस. आता पक्षाला पुढे जी बीक आहे ना, बीकला म्हणतात चोच. बीक दिसते ना सगळ्यांना? येस. त्याला म्हणतात हे असं ठेवतो म्हणजे चोच. चोच. आता सगळ्यांना डोळा दिसला? आय, डोळा. एका बाजूचा आहे त्यामुळे एकच दिसतो, हो की नाही? येस. हा. आणि येस, विंग्सला म्हणतात पंख. आणि मागे इथे शेवटी टेल दिसते का? इथे टेल दिसते ना, त्याला म्हणतात शेपटी. आणि पक्षाचे खाली आहेत, त्यांना जो चालतो टुकु 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 ते पाय. पक्षाला किती पाय असतात? 2 2. आणि पक्षाची गंमत माहितीये का तुम्हाला? करायचं नाही ना होमवर्क, नंतर सांगतात तेव्हा आता ते पक्षाची गंमत माहितीये का तुम्हाला? पक्षाचे हात नसतात पक्ष्यांना, ओके? आणि त्या हाताचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं, कारण त्यांना उडता यावं म्हणून. आणि त्यांचा शेप पण आहे ना असा असतो, बरोबर? आणि आपलं जेव्हा विमान तयार झालं ना, तेव्हा आपण पक्ष्यांकडे बघून विमानासाठी इन्स्पायर झाले. कारण पक्षाचा जो बॉडी शेप असतो ना, पहिल्यांदा आणि शेवटी असा निमुळता असतो, बरोबर? नॅरो पार्ट असतो आणि तो असा फुगीर होत जातो असा, हो की नाही? त्यामुळं पक्ष एक मिनिट हा, मी काढून दाखवते. त्यांना बोर्ड पण दिसतोय ना माझा? असा असतो ना पक्षाचा बॉडी पार्ट, हा असा. हा मधला पार्ट आहे ना, तो असा फुगीर असतो. त्यामुळे ना पक्ष्यांना उडायला सोपं जातं, ओके? हा जो फुगीर पार्ट असतो आणि पक्षी खूप लाईट वेट असतो, एकदम असा लाईट 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 असतो. आणि त्याची जी सगळी ताकद असते ना,
ती त्याच्या चोचीमध्ये जास्त असते पक्ष्यांच्या. पक्षी जरी एवढासा दिसत असला त्याची चोच एवढी, चिवताईची चोच तर एवढी एवढीशीच असते हो की नाही, आपल्या नखा एवढी पण नसते, पण ती सुद्धा एकदम स्ट्रॉंग असते. कारण त्यांना दाणे टिपावे लागतात हो की नाही, जमिनीवर असं टुक 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 करून दाणे टिपतात. मग जर ती एकदम हलकी फुलकी असेल तर ती तुटून जाईल लगेच. त्यामुळं, किंवा मिठूची मिठू मिठू पोपटाची चोच बघितली ना, अशी असते, ती सुद्धा खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे त्यांना ना झाडावरची फळं खाता येतात. त्यामुळे त्यांना जड जड कठीण कठीण ज्या वस्तू असतात त्या पचवता येतात की नाही. कारण त्यांना दात नसतात आपल्यासारखे, आपण कसं चवून 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 मग सालो करतो की नाही, मग गिळतो, त्यामुळे आपली लाळ मिक्स होते. तसं त्यांना थोडं 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 चोचीनं खावं लागतं की. पण सगळ्या प्राण्यांना जीभ असते, पण पोपटाची जीभ आहे ना आपल्या माणसासारखी डेव्हलप असते. त्यामुळे बऱ्याचदा पोपट बोलतो पण हो की नाही. मिठू मिठू पोपटाची गोष्ट ऐकली आपण, पोपट बोलतो, पोपटाला काही काही वाक्य येतात. कारण मिठूची जी जीभ असते ना ती माणसासारखी डेव्हलप झालेली असते. ओके. आणि 2 हातांच्या ऐवजी त्यांना काय असतात, पंख असतात. आणि त्यांचं जे शेपूट असते ना त्याचं काय काम असतं माहितीये का कुणाला? नाही माहिती? माहितीये कोणाला? हो सॉरी. What is the use of bird shape? पक्षी शेपूट का असते? माहितीये? एनिवन नोज? डोंट नो. कारण ना त्यांना डायरेक्शन चेंज करता यावं म्हणून. पक्षी जेव्हा उडत असतो की नाही, उडता उडता पक्षी असा कायम सरळ जातो का? नाही. तो कधी इकडे जातो, कधी तिकडे जातो, कधी त्याला युटर्न घ्यायचा असतो, परत त्याला मागे यायचं असतं हो की नाही. एकच मिनिट हा. कोण जॉईन झालात का? नेहा तारुरकर. ओके. हा, तर पक्षी त्याच्या ज्या शेपटीने आहे ना त्याचं डायरेक्शन चेंज करतो ओके नाही. म्हणजे पक्षाच्या इच अँड एव्हरी पार्टचे, आपल्या कसे इच अँड एव्हरी बॉडी पार्टचा उपयोग असतो तसा उपयोग असतो. आणि पक्ष्यांचा जे पाय असतो त्याला 4च फिंगर्स असतात बरं का. या वरती 3 असतात आणि खाली एक असतो थंब सारखा. त्यांना पण अंगठा दिसतोय का तुम्हाला? खाली अंगठा आहे इथं आणि वरती 3 फिंगर्स आहेत. आणि त्याच्या ना असा पातळ पडदा असतो बऱ्याचदा डकला वगैरे. बाकी सगळ्याच पक्ष्यांना नसतो. त्यांचे जे पाय असतात ना ते एकदम घट्ट असतात, कारण ते फांदीवर बसतात ना. फांदी किती पण हल्ली तरी पक्षी पडतो का? नाहीतर काय होईल, तो पक्षी असा झोपला आणि डुलकी घेता घेता डुबुक्कन खाली पडला. असं कधी बघितलंय का? नाही. कारण त्यांचे जे पाय असतात ना ते एकदम घट्ट असतात, ते असे फांदीवरती असे घट्ट पकडून ठेवतात. किंवा बऱ्याचदा ते किडे वगैरे खातात. किंवा घारीचे पाय एकदम स्ट्रॉंग असतात, कारण घार काय पकडते, स्नेक वगैरे पकडते ना, मग त्यांना ते पकडता यावं, ते त्यांचं अन्न आहे, मग त्यांना ते असं पकडता यावं ना, म्हणून ते खूप स्ट्रॉंग असतात. त्यांची जी पकड असते ना ती एकदम स्ट्रॉंग असते पक्ष्यांची. त्यामुळं चोच, डोळा, पंख, शेपटी आणि पाय. त्यामुळं पक्षाचा बॉडी पार्ट बघितला आपण. आणि आपले तर आपल्याला माहितीच आहेत. आणि इथली गाय, गाय दिसते का सगळ्यांना? प्राणी गाय काय रे तिकडे? सगळ्यांना गाय दिसली का? तुम्हाला सगळ्यात म्हटलं कसं कळणार तुम्ही? येस, मस्त. आणि गाय गाय एक मिनिट हं, दाखवते. अरे चा, ठीक आहे, आपण असंच बघूया हा.
नेमकं ना गायीवरती येत नाही असं होतं. एक मिनिट हा, लेट मी ट्राय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला गाय दिसतीये ना? थांबा एक मिनिट. आपण छोटं करूनच बघूया. ओके, म्हणजे मग ते आपल्याला व्यवस्थित दिसेल. हा, तर गाईला फक्त आता एक्स्ट्रा काय आले? शिंग. शिंग. बरोबर. शिंग क्लासला ग. बसली ना मराठीच्या आणि छान गाईचं शेपूट बघितलं का? पक्षापेक्षा वेगळं आहे, हो की नाही? गाईचं शेपूट पक्ष्यांपेक्षा वेगळं आहे, हो ना? मॅडम ऐकत का आपल्याला मग? आणि शेपटीवाल्या प्राण्यांची कोणाला कोणाला माहितीये गाणं? शेपटीवाल्या प्राण्यांची माहितीये? ओके, शेपूट. आणि गाईचे पाय असतात ना, सगळ्यांनी गाईच्या पायाकडे बघा आणि त्याला असं कडक कडक असतं, बघितलं का? म्हणजे आपण कसे सँडल्स घालतो ना, तसं गाईला किंवा घोड्याच्या पायांना टापा, खूर, त्याला काय म्हणतात? खूर. इवन उंटाचे पाय पण बघितले ना, की प्रत्येक प्राण्याची जडणघडण जी असते ना, म्हणजे त्यांचं ते जसे तयार झालेले असतात, ते आपण ज्या ज्या क्षेत्रात राहतो ना तसं तयार झालेलं आहे, बरोबर? गाय आपल्या बरोबर राहते त्यामुळे ती इथल्या वातावरणासाठी आहे. पण उंट कुठे राहतो सांगा? उंट राहतो वाळवंटात. जंगलात. जंगलात नाही, वाळवंटात. ओके, जंगलात कोण राहतं? टायगर वगैरे, हो की नाही? तसा उंट राहतो वाळवंटात. मग वाळवंटात काय नसतं? पाणी नसतं, बरोबर? आणि सगळीकडे आपल्यासारखी जमीन असते का? नाही. तिथे काय असतं? सगळीकडे वाळूच वाळू असते, हो ना? सगळीकडे वाळूच वाळू, वाळूच वाळू. आणि आपण व्यवस्थित चालू सुद्धा शकत नाही. कधीतरी तुम्ही डेझर्टला गेलात की नाही ट्रिपसाठी, पिकनिकसाठी, आई बाबांबरोबर ट्रिप काढली मोठी मोठी, हम्म, तर त्यावेळेला तुम्ही नक्की बघा की आपल्याला साधं चालता सुद्धा येत नाही. आपल्याला जर लॉंग डिस्टन्सला जायचं असेल तर आपली कार सुद्धा वर्क करत नाही. डेझर्ट मध्ये जाणाऱ्या कार सुद्धा वेगळ्या असतात. मग तिथं त्यावेळेला आपण काय करतो? उंटाची सफारी घेतो. कारण उंटाच्या पायाला ना अशी गुबगुबीत गादी असते. त्यामुळे एरवी आपल्या इथे जेव्हा उंट येतो, आपण महाराष्ट्रात असेल, कर्नाटकात असेल, आपण उंटावर बसून फिरतो, त्यावेळेला जरी उंट हळूहळू चालत असेल ना, तर डेझर्टमध्ये तो सगळ्यात जोरात पळू शकतो. कारण त्याच्या पायाची जडणघडणच तशी झालेली असती. ओके, त्यामुळं उंट, हे गाय, बैल, घोडा यांच्या पायांच्या टापा ज्या असतात ना, त्या मोठ्या मोठ्याच्या जाड असतात. त्याला म्हणतात खूर. ओके, आणि गायीची एक स्पेशालिटी काय माहितीये का? गाय खाताना भरभर 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 खाते. ओके, आणि ती तोंडात साठवून ठेवते. आणि नंतर मग निवांत बसली की ते खाल्लेलं अन्न पुन्हा ती जबड्यात घेते आणि मग चवून 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 पूर्ण त्याच्यात लाळ विरघळली की मग खाते. त्याला रवंथ करणं असं म्हणतात. काय म्हणतात? रवंथ. कधी कधी आपल्याला आई म्हणते का, काय रवंथ करत बसलीयस, पटपट खा. ओके नाही, आपण जर तेच अन्न असं बघत बसलो की आपल्याला आई म्हणते. त्यामुळे त्याला म्हणतात रवंथ करणे. ती गायीची स्पेशालिटी. इथं दिसतं की नाही तिच्या आयाळ, दिसतं ना इथं गायीच्या इथे मानेला, तर तिथे ती साठवून ठेवते आणि परत काढून परत खाते. डन. आता ही अंकल्पी पण मी बहुतेक सगळ्यांना शेअर केलेली आहे. परत एकदा मी आज पाठवते ग्रुपवरती. तुम्ही सगळ्यांनी हे पेज नंबर पण मी पाठवते. पुन्हा एकदा वाचा. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर मला नक्की नक्की सांगा सगळ्यांनी. ओके, डन. येस. अन्वेषा, तुला स्क्रीन दिसली ना बाळा? आता मी तुम्हाला गोष्ट सांगू. मी तुमच्यासाठी आज जी गोष्ट सांगणार आहे ना, ती गजपती कुलपतीची. युजली ती सगळ्या मुलांना आवडते. त्याच्यातनं घेण्यासारखी काही नाहीये, पण ती गंमत गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हंटल ना, की मला एका मुलानं छोट्या विचारलं की असे कसे प्राणी बोलू शकतात बरं. मग त्यावेळेला मी ही गोष्ट मला नंतर सापडली की त्याच्यामध्ये हत्ती बोलत नाही काय. पण तो कसा त्याच्या ऍक्टनं काय काय गंमत जम्मत करतो, ती गंमत जम्मत आहे. तर एक ना छोटस गाव असतं. तर त्या गावामध्ये
एक हत्ती येत असतो रोज. तो त्या गावाचा त्या मित्र झालेला असतो गावातल्या लोकांचा. हा, असा मोठे मोठे कान, त्याची लांब लांब सोंड आणि एकदम मस्त रुबाबदार हत्ती असतो. आणि तो खूप फ्रेंडली झालेला असतो, काय सगळ्यांसाठी खूप फ्रेंडली झालेला असतो. तो रोज असा चालत चालत आधी गावात आला की सगळी मुलं ये, गजपती कुलपती आला, गजपती कुलपती आला, असं सगळेजण म्हणत असतात. गजपती कुलपती आलाय, गजपती कुलपती आला, असं सगळ्यांना खूप आनंद होत असतो. आणि त्याचं नाव काय सांगितलंय मी? गजपती कुलपती. हम्म, गजपती कुलपती. आणि छोटी 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 मुलं आली की ती सगळी पण मुलं काय करत असतात? त्या हत्तीवरती चढून बसायचं, त्याच्या सोंडेवरनं सुई सट्टा कशी घसरगुंडी खेळायची, असं त्याच्याशी खूप गंमत जम्मत करत असतात. तो हत्ती पण काय करत असतो, सोंडेमध्ये सगळ्या मुलांना पकडतो आणि असं जुई 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 असं झोका खेळल्यासारखा झोकत खेळत असतो. आणि जे कोणी त्याला विचारेल, गजपती कुलपती कसा आहेस तू, तर तो म्हणत असतो, म्हणजे मी मस्त आहे, मी खूप खूप मजेत आहे, असं त्याला सांगायचं असतं. हं. आणि त्याची सोंड जेवढी वर जाईल तेवढा तो खुश आहे, असं सगळ्यांना कळायचं. आणि जेव्हा त्याला छोटी छोटी मुलं भेटायची तेव्हा त्याला खूप आनंद व्हायचा. तो तसाच गावात एंटर करतो, काय डुलत सगळ्या मुलांबरोबर खेळत खेळत. तर त्या गावामध्ये एक केळी विकणारा केळी विके असतो. तो पण विचारतो, गजपती कुलपती कसा आहेस, तो म्हणतो, केळी खाणार का केळी, तो लगेच मान डोलावतो. आणि मग तो एवढा मोठा केळ्यांचा घड रोज त्या गजपती कुलपतीला खायला देत असतो. तो सोंडेत पकडायचा, तोंड तोंडात घालायची, मस्त पेट पूजा झाली की गजपती कुलपती परत चालत चालत पुढे जायचा. आणि त्या गावात एक म्हातारी अम्मा राहत असते, काय आणि ती विचारते, गजपती कुलपती कसा आहेस, तो म्हणतो आणि त्या सगळ्या मुलांनी आणि सगळ्यांनी मिळून एक गाणं केलेलं असतं, गज गज गजपती कुल 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 कुलपती, बम 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 गजपती, बम 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 कुलपती. असं गाणं म्हटलं की त्या सगळ्यांना खूप आनंद होत असतो. ओके, गज 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 गजपती कुल 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 कुलपती, बम 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 गजपती, बम 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 कुलपती. असं गावातली सगळी सैर होते. आणि गाव कसं छोटस असतं, शहरासारखं मोठं नसतं. मग सगळ्या गावातनं फिरून फिरून असं येतो. आणि काल कसा बेंगलोरमध्ये पाऊस झाला, तसं अचानक सीझन नसताना असं मोठे ढग काळेभोर दाटून येतात. आणि न कळताच अचानक कडकड 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 आवाज होतो. धड 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 सुई चटाक. आणि आधी असं करत जोरात पावसाला सुरुवात होते. बापरे, एकदम अचानक जोरात पाऊस पडायला लागतो. सगळे जण इकडे तिकडे पळतात, सगळी मुलं आपापल्या घरात पळतात. आणि तो केळी विकणारा असतो ना, तो त्याच्या गाडी खाली जाऊन बसतो. त्याची जी गाडी असते ना केळी विकायची, त्याच्या गाडी खाली जाऊन बसतो. कुणी झाडाखाली उभं राहतं, कुणी एखाद्या छताखाली उभं राहतं. आणि गजपती कुलपती एवढा मोठा, त्याला काहीच सापडत नाही, आपण कुठं बरं लपून बसायचं. आणि तो बिचारा इकडे बघतो तिकडे बघतो, कोणी सुद्धा नसतं. त्याला खूप वाईट वाटतं, अरे चा, आपण सगळ्यांबरोबर असतो आणि आज आपल्याला कोणीच नाहीये. आणि खूप धो 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 पावसामध्ये शेवटी तो भिजतो. आणि मग भिजून पाऊस थांबल्यानंतर तसाच उभारलेला असतो. हम्म. आणि सगळेजण मग बाहेर येतात, अरे गजपती कुलपती तू भिजलास, आम्हाला खूप वाईट वाटलं. मग सगळेजण त्याला हात फिरवतात, गोंजारतात. आणि गजपती कुलपतीला खूप वाईट पण वाटलेलं असतं की आपण कुठंच नाही जाऊ शकत. त्यामुळे त्याला असं वाईट वाटून तो असं एवढंसं तोंड करून बसलेला असतो. आणि काय होतं पावसात भिजल्यावर, काय होतं पावसात भिजलो आपण की, तुम्ही भिजता थंडी पावसात? वाजते. थंडी वाजते. आणि थंडी वाजते. बरोबर, थंडी वाजते आणि काय होतं, आपण बोललो. हं, आपण आपल्याला अलाउ करते का मोठ्यानं आई सांगा. एक्झामच्या वेळेला पावसात भिजायला?
मोठं सांगा. का नाही करत? सर्दी होते, बरोबर. अरे च्या, आणि गजपती कुलपतीला सर्दी होत आणि तो जोरात शिंकतो. आची, एवढं मोठं नाक, एवढी मोठी सर्दी. आची केल्याबरोबर केळ्यांच्या काड्यांवरची केळी जोरात उडतात आणि सगळी जण घाबरतात. सगळी जण इकडे तिकडे पळायला लागतात आणि पळता पळता सगळीकडे धांदळ उडते. इकडे तिकडे झाडाची पानं अशी तशी होतात. मुलं घाबरतात, पळायला लागतात. काही छोटी छोटी मुलं रडायला लागतात आणि हे फक्त 5च मिनिटं घडतं. सगळ्यांना जेव्हा समजतं गजपती कुलपतीला सर्दी झाली, सगळेजण हसायला लागतात. गजपती कुलपतीला सर्दी झाली. मग मात्र गजपती कुलपतीला खूप वाईट वाटतं. तो एवढंसं तोंड करून तिथून निघून जातो. आणि 2 दिवस होतात, 4 दिवस होतात, गजपती कुलपती काही गावात येत नाही. मग मात्र सगळ्यांना वाटतं आपलं ना जरासं चुकलंच, हो की नाही. आपण त्याला हसायला नको पाहिजे होतं. आपला जर फ्रेंड पडला किंवा असं काहीतरी झालं आणि आपण हसलो किंवा आपल्याला कोणी हसलं तर आपल्याला वाईट वाटतं की नाही. तसं गजपती कुलपतीला पण वाईट वाटतं. मग गावातली लोक काय ठरवतात माहितीये, आपण गजपती कुलपतीसाठी मस्तपैकी घर बांधूया. आणि घर बांधायला काय काय लागतं बरं? अनम्यूट करून सांगाल? हा, घर जर आपल्याला बांधायचं तर आपल्याला काय काय लागेल बरं? वुड, लाकडे बरोबर, लाकडे अजून लाकडं सिमेंट. लागतील, सिमेंट लागेल आणि ब्रिक्स लागतील म्हणजे विटा लागतील. अगदी बरोबर. चिव, अजून काय लागेल बरं? नो हा, प्रॉब्लेम. तू विचारायचं का मग मी सांग ना, मला माहिती आहे, तुम्ही जसे सांगा म्हणायचं पत्रे मला. असतात तसे पत्रे, आम्हाला कौलं, काय काय हो लागतं. की नाही. मग सगळे गावातली लोक मिळून सगळी छोटी छोटी कलर्स, ओके कलर्स, अशी सगळी तुमच्यासारखी छोटी छोटी मित्र असतात ना गजपती कुलपतीचे, ते बसून अशी यादी करतात. आता आपण कशी यादी केली? ब्रिक, सिमेंट, हो की नाही, म्हणजे विटा, सिमेंट, लाकूड, कलर्स म्हणजे वेगवेगळे रंग, असं ते सगळे लिस्ट करतात आणि सगळे मिळून ते गोळा करतात. आणि बघता बघता गजपती कुलपतीसाठी मोठच्या मोठं शेड म्हणजे घर तयार करतात. जेवढ्या विटा जमतात, जेवढी लाकडं जमतात, त्याच्यावर थोडेसे ऊस, बांबू असं टाकून, पत्रे टाकून त्याच्यासाठी एक छान शेड तयार करतात. मग मात्र गजपती कुलपतीला खूप आनंद होतो. मग सगळेजण म्हणतात, सॉरी गजपती कुलपती, सॉरी, आम्ही परत असं करणार नाही. मग गजपती कुलपती असं म्हणतो. पण त्या गावात एक छोटीशी मुलगी असती काय, आणि मग ती काय म्हणते, पण आज मी वेगळंच गाणं म्हणणार आहे. गज 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 गजपती कुल 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 कुलपती, अच्छू अच्छू गजपती, अच्छू अच्छू कुलपती. आणि सगळेजण परत हसायला लागतात. पण ह्या वेळेला गजपती कुलपतीला वाईट नाही वाटत. तो म्हणतो गंमत म्हणून घेत होतो, हो की नाही. तो म्हणतो आपलेच फ्रेंड्स आहेत, आपल्या फ्रेंडनी एवढी छान घर बांधलंय आपल्यासाठी, त्याच्यावरती काय रागवायचंय, आपले सगळे फ्रेंड्स छान छानच आहेत, हो की नाही. त्यामुळे मग त्याला खूप आनंद होतो. संपली आमची गोष्ट, झाली आता पोस्ट. छान आहे, सगळ्यांना आवडली गजपती कुलपतीची. मस्त होती. मस्त होती. कशी हा, ती मग त्याच्यामध्ये मग तुमचे पण त्याला असे सांगू का मॅडमला छान होती. तुमचे पण असे छान आहे, आवडली, मस्त. मग प्रिशा, तुझा असं कोणी फ्रेंड आहे? तुला कुठलं टॉय आवडतं तुझं? तुझं खेळणं एखादं, किंवा तुला कुठला प्राणी आवडतं आवडतो? प्राणी कुठला आवडतो तुला? हा, अजून दाखवू खेळणं काय हा, आवडतं, प्राणी काय अजून आवडतं? दाखवू का ती गोष्ट? हो, कुठला हो ना. हा. आता प्रिशा आपल्याला खेळणं गोष्ट कुठलं आवडतं तुला? दाखवते. हा, 1 मिनिट. हा, श्रिया, रेस तुला काय? कुठला आवडतो पक्षी, प्राणी? एकच मिनिट हा असं काय प्रिशा, होतं? हा, एकच मिनिट हा. टायगर टायगर, अरे वा, मस्त. मग टायगरची स्पेशालिटी काय आहे? लायन एकच मिनिट हा, आता श्रियान सांग. एकच मिनिट हा, मी सगळ्यांना विचारते. हा श्रियान, टायगरचं काय आहे स्पेशालिटी? तुला काय आठवतंय? तुला जे आठवते ते सांग. नॅशनल
नॅशनल ॲनिमल, बरोबर. तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे, बरोबर. अव्यान, तुझा पण फेवरेट प्राणी वाघच आहे? मग त्याची स्पेशालिटी काय आहे सांग बरं आणखीन. बर, तो नॅशनल ॲनिमल आहे ते झालं, अजून काय आहे बरं? कशावरून तो वाघच आहे? स्ट्रॉंग असतं. हा, स्ट्राइप्स असतात. व्हेरी गुड. स्ट्राइप्स असतात, बरोबर. पट्टे पट्टे असतात, हो की नाही? व्हेरी गुड. स्ट्रॉंग असतं. हा, आणि रिधीतला कुठला प्राणी आवडतो? सांग रिधी, सांग बोल ना मॅडम, कुठला आवडतो तुला सांगा. तुला कुठला प्राणी आवडतो? माहित नाही. माहित नाही, ओके. मग तुला कुठे खेळणं कुठलं आवडतं? तुझं फेवरेट टॉय कुठलं आहे? कार. हा, कार. कार आवडते तुला? मग कारला किती पाय असतात? कार. 4 पाय असतात ना. पळते ना पण कार, चालत नाहीच, हो की नाही? हो, कशी पळते? हे आवडतं मला. हो, बरोबर अव्यान. अव्यानला ते यायला रिधीची काय कार कशी पळते बघू? दाखव. मस्त. नाही, ओके, ठीक आहे. मला जायंट पांडा आवडतो. जायंट पांडा आवडतो, दाखव, व्हेरी म्हणजे गुड. दिसतं. एक मिनिट हा, प्रिशा, मी तुझी गोष्ट ऐकते, आधी बाकीच्यांना पण विचारते. हा, श्लोक, तुला काय आवडतं? एलिफंट. एलिफंट. ओ, मस्त, तुझ्या बरोबरच आहे. गजपती कुलपती, हो की नाही? मग तुझ्या एलिफंटचं नाव काय आहे? एली. 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 अरे वा. आणि एलीची स्पेशालिटी काय आहे? ट्रंक. व्हेरी गुड. सोंड, ट्रंक. आणि आद्याला काय बरं आवडतं? हत्ती. हत्ती आवडतो. अरे वा. अजून एक हत्तीची स्पेशालिटी सांग बरं. सोंड तर झाली. श्लोकला कशी आवडते तशी? खूप मोठा असतो, हो की नाही? बरोबर. आणि कान खूप मोठे असतात. हो, सुपा एवढे कान असतात. आणि हत्तीचे कान सारखे का हलतात माहितीये का? कारण की मुंग्या नाही जाऊ मध्ये. हा, कारण हत्तीचे कान खूप सेन्सिटिव्ह असतात. त्याला थोडस तरी काहीतरी लागलं ना, तर हत्तीला खूप त्रास होतो. त्यामुळे हत्ती सारखं कान हलवत असतो, म्हणजे कानात त्याच्या काही जाऊ नये. त्याचे कान खूप सेन्सिटिव्ह असतात. ओके. आयेशा, एरिया, तुम्हाला काय आवडतं? मला एका वेळेला एक. हा, कमळ आवडते. काय आवडतं? कमळ. कमळ, लोटस. हा. अरे वा, मस्त. ते काय आहे बरं आपलं? मला National- रोज आवडतो. काय आवडतं? रोज. रोज आवडतं फ्लॉवर्स मध्ये. व्हेरी गुड. आणि आयेशाला काय आवडतं? मला 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 रोज पण आवडतो. रोज पण आवडतं. आणि टॉय कुठलं आवडतं? मला माझा युनिकॉर्नचा टॉय सॉफ्ट. सॉफ्ट टॉय आवडतं. ओके. युनिकॉर्नचं. त्याच्यावरती मस्त हॉर्न असतो म्हणून का? शिंग असतं ना एक्स्ट्रा. पण आवडते युनिकॉर्न. तुला पण आवडतं, व्हेरी गुड. आणि अन्वेषाला काय आवडतं? मला आवडते सनफ्लावर. सनफ्लॉवर. ओके, मस्त. आणि अॅनिमल कुठला आवडतो? प्राणी कुठला आवडतो? लायन. लायन. ओ, जंगलाचा राजा. हो ना. आणि लायनची स्पेशालिटी काय आहे? कशावरून तो लायन आहे, तो टायगर नाहीये बरं? यू कॅन टेल त्याला मी. दाढी असते. दाढी असते. आयाळ म्हणतात त्याला. त्याला म्हणतात आयाळ. त्याचं जे मेन असतं ना, त्याला म्हणतात आयाळ. ओके, व्हेरी गुड, मस्त. आता प्रिशा आहे ना, आपल्याला काहीतरी सांगणार आहे बरं का. हा प्रिशा, सांग. तू स्टोरी सांगणार होतीस ना? हा, सांग. एक राजा होता, तर त्याला खूप साऱ्या गोष्टी आवडायच्या. तर त्याने एका स्टोरी टेलर बोलवलं, पण सगळी स्टोरी टेलर छोट्या छोट्या स्टोरीज सांगत होता. मग त्याला या स्टोरीजला बोर व्हायला लागला. मग त्याने
त्याने एका स्टोरी टेलरला बोलवलं आणि त्याने सांगितलं की मला एक स्टोरी सांग जी कधीच संपणार नाही. मग हम्म. ते स्टोरी टेलरने सांगितलं की एक चिमणी येते, दाणा खाते, पाणी पिते, उडून जाते. दुसरी चिमणी येते, पाणी पिते, दाणा दाणा खाते, उडून जाते. अरे वा, मस्त. आणि मॉरल ऑफ द स्टोरी आहे की कधीच कशाला अग्री व्हायचं नसतं. बरोबर, एक्सलंट, मस्त. हो, तुला आज मी सुविचारसाठी सांगितलं होतं ना, त्याच्यासाठी मस्त प्रिशानं गोष्ट सांगितली. एक्सलंट, एकदम छान. What you call Good. thirsty in हा, आयशा बोल. एक मला माकच गोष्ट सांगायचं होतं. माकडाची गोष्ट. हा, मला सांग. पण हा, मग मी कुणाला? एक माणूस होता ती हा, जाते. What is that mean? He will tell in English. Okay. हा. There's one old man. हम्म. He every day goes to sell caps. ओके. He was tired. Then he rested behind a tree, but there's so many monkeys top. He did not. The back was on top of the tree. हम्म. Top of the tree, and हम्म. then, but the bag was still open. Then all the monkeys came down and took those colorful hats and put it on their head. When the man woke up, then the man said, "Where are my hats?" हम्म. He was walking around and he saw up the tree. The monkey was wearing his hat. The man was picking some stones and throwing it on the monkey, but they were not still giving it back. Then the man got tired. The man removed his hat and put it in his bag. Then all the monkeys came down and did one by one. Very And good. finally, he had the girl. She wanted the doll, and then the old man went selling for the other hat and for the doll. ओ, व्हेरी गुड. एक असतो टोपी विक्या. अरे, आता तुला नेक्स्ट टाइम विचारते मी नक्की. हा, नेक्स्ट टाइम तू सांगायचीस आता स्टोरी. ओके. तर त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये काय असतो, एक ओल्ड मॅन, एक म्हातारा माणूस असतो जो टोपी विकत असतो. त्याला मराठीत म्हणतो आपण टोपी विक्या. तो रोज टोप्या विकत असतो. टोप्या घ्या टोप्या, लाल टोप्या, निळ्या टोप्या, हिरव्या टोप्या, पिवळ्या टोप्या, टोप्या घ्या टोप्या. ओके. आणि तो विकता विकता खूप थकतो. मग तो म्हणतो आता जर आपण थोडीशी विश्रांती घेऊयात, थोडीशी रेस्ट घेऊयात. मग झाडाखाली जाऊन झोपतो, त्याची ट्रंक बाजूला ठेवतो आणि झोपी जातो. झाडावर खूप माकडं असतात. खाली येतात, ट्रंक उघडतात, बघतात तर त्याच्यात खूप साऱ्या टोप्या. सगळेजण करत एक 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 टोपी उचलतात, घालतात आणि झाडावर जाऊन बसतात. थोड्या वेळानंतर टोपी विक्या उठतो. माझी तर झोप झाली. बघतो तर काय, ट्रंक ओपन. कुठे गेल्या बरे टोप्या? इकडे तिकडे बघतो, हो की नाही, वॉकिंग करतो, चालून बघतो सगळीकडे आणि तिथे टोप्या नाहीत. वरती बघतो, ची 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 आवाज आल्यावर तर सगळ्या टोप्या माकडांनी घातलेल्या. मग तो काय करतो, स्टोन थ्रो करतो ना, म्हणजे दगड घेतो आणि मारतो. माकडं पण बघतात, ते काय करतात, झाडावरची फळं तोडतात आणि परत मारतात. मग टोपी विक्याला एक क्लुप्ती येते. आज मी नवीन वर्ड सांगितलं ना, क्लुप्ती म्हणजे आयडिया येते. तो काय करतो, तो आधी विचार करतो, आयडिया. तो आपली टोपी काढतो आणि ट्रंक मध्ये टाकतो. तसंच आयुष्यानं सांगितल्यासारखं सगळी माकडं पण टोपी काढतात आणि ट्रंक मध्ये घालतात. तो पटपट पटपट पॅक करतो आणि तिथून निघतो. हो ना, मस्त आयुष्या, हाय फाय. आता आयडिया तू पुढच्या वेळेला सांग काय. आपल्याला वेळ नाहीये की नाही म्हणून. ओके. हा.
मला पण एक स्टोरी सांगायची. आद्याला पण. ओके, नेक्स्ट क्लास मध्ये आद्या आणि आर्या सांगतील. चालेल? आज आपल्याकडे वेळ नाहीये ना तेवढा. नक्की. ओके, मग तुम्ही छान प्रिपेअर करून या स्टोरी. मस्त स्टोरी ऐकूया. आणि आद्या, तू यायच्या आधी ना आम्ही काय सांगितलं माहिती, सगळ्यांनी आपली प्रार्थना पाठ करायची, ऍटलिस्ट एक कडवं तरी. ओके, ही चामूची प्रार्थना आणि हे चामूची. डन सगळ्यांनी. आणि नेक्स्ट क्लास मध्ये आद्या आणि आर्या गोष्ट सांगतील. ओके श्लोक? ओके मॅम, आज मी 5 वाजता उठून आले. हो, तरी तू फ्रेश फ्रेश दिसतीयस. मस्त. मजा आली ना वॉकेथॉनला? आणि त्यावेळेस मी झोपेत होते म्हणून मी डायरी आणि बुक आणायचं विसरले. इट्स ओके. आज मी रायटिंग घेतलं पण नाही, हो की नाही? मी आज ओरली शिकवलं. तर सगळ्यांनी छान छान प्रॅक्टिस करा. मग 6 तारखेला म्हणजे 6th आणि 13th मी तुमच्या हाफ मुलांना 6th विचारते, हाफ ना 13th विचारते. आणि आपण नथिंग बट थोडीशी एक्झाम्स. ओके, सगळ्यांनी घ्यायचं. डन? चालेल. चलो, सगळ्यांनी प्रार्थना मात्र पाठ करायची. ओके, आता आपण मोठ्या मोठ्या वर्गात गेल्यावर पण आपल्याला माहिती पाहिजे ना. चलो, हाय फाय. Yes. चला, आता बाय. बाय. टाटा. हॅपी वीकेंड. मस्त एन्जॉय करा, धमाल करा. ज्यांची परीक्षा आहे त्यांनी अभ्यास करा.